प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 30 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. कालचा भाग त्यांनी कमाल दाखवला होता प्रेक्षकांनो. आज सुद्धा भाग खूप छान दाखवलाय त्यांनी. तर आजच्या भागाची सुरुवात कालच्या श्रावणाच्या वळीवापासूनच झाली बरं का. तर अर्जुन सायलीला म्हणतो, श्रावण वळी तेच तर सांगत होतात ना तुम्ही, मी काय चुकीचं सांगितलं तुम्हाला? तेच सांगायचं होतं ना तुम्हाला गाण्यातून. तुम्ही मला काही प्रँक बिंक करतात का भलतीच लँग्वेज ही? खरं सांगा मला मिसेस सायली, तुम्ही प्रँक करताय का माझ्यासोबत? सायली चिडून म्हणते, परीक्षेची वेळ संपली आणि तुम्ही नापास झालात, निकाल पण लागलाय, झोपू द्या मला. असं म्हणून सायली झोपून जाते आणि मनात विचार करायला लागते, शी बाई, इतकी सुंदर सुंदर गाणी म्हटली तरी यांना माझ्या मनातलं काहीच कळलं नाही. पण अर्जुनला अजून समजलं नाही की माझं चुकलं तरी काय. सायली आता विचार करायला लागते की आता ह्यांना मी आणखीन सोपं करून सांगू तरी कसं. काय अडकली बाबा यांची गाडी प्रेक्षकांनो. खरंच एवढं अवघड असतं का हो? आता सायली विचार करायला लागते, काय करू मी, कसं पोहोचेल यांच्या मनापर्यंत, की माझ्या मनात काय येते. मला वाटलं होतं ही गाणी तरी ह्यांच्या मनापर्यंत पोहोचतील, पण तेही नाही झालं. आता कसं सांगू मी ह्यांना माझ्या मनातलं, आणि मला ह्यांना सांगायचं धीर का होत नाहीये. ह्यांच्या मनात काय आहे हे आधी मला का जाणून घ्यावं असं वाटतंय. सायली या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि आता अर्जुन काहीतरी डोक्यात आयडिया करतो आणि आता तो त्या चैतन्याला उठवायला जातो प्रेक्षकांनो. पण तत्पूर्वी बघा, या प्रतिमा आत्याला त्या महिपतचा चेहरा आठवला ना. आता घरी आल्यावर सगळे त्यांना विचारायला लागतात, काय झालं काय झालं. सुमन म्हणते, एवढं कोण दिसलं त्यांना आगीच्या पलीकडे. रविराज म्हणतात, अगं तेच तर कळत नाहीये ना सुमन, काय झालं ते. नशीब हिला आता श्वास तरी घेता येतोय. मग नागराज म्हणतो, वहिनी तुला बरं वाटतंय का, नाही तर डॉक्टरांना बोलवायचं का. आता प्रिया नाटकं करायला लागते. प्रिया जवळ बसते प्रतिमा आत्याच्या आणि म्हणते, अगं आई, तुला असा त्रास झाला ना की आम्हाला कसं तरी होतं ग. तू कोणाला पाहिलंस, तू कोणाला बघितलं म्हणून घाबरली आहेस का, काय झालं. रविराज प्रियाला उठवतात आणि ते बसतात प्रतिमा आत्याजवळ आणि म्हणतात, प्रतिमा मला सांग बरं, काय झालंय ते, काय त्रास होतोय तुला, काय आठवलं एवढं. आता प्रतिमा आत्या आधी तर बऱ्याच वेळ आठवताना दाखवल्यात त्या महिपतला, आणि आता त्या असा अंधुक अंधुक त्या महिपतचा चेहरा आठवत असतात आणि ते सगळं त्यांना आठवतं की त्यावेळेला महिपतने त्यांना कशा पद्धतीने जाळलं. आता त्या हळूहळू एक एक शब्द बोलायला जातात की तोच होता ज्याने ज्याने माझ्यावर. आता असं म्हणून त्यांना पुन्हा ते आठवायला लागतं. एक एक असं तुटक वाक्य त्या बोलतायत. रविराज ते सगळं अगदी मन लावून ऐकतायत. आता या प्रतिमा आत्या सांगतात, आग आग होती तिथे, त्याने त्यावेळेला हल्ला केला माझ्यावर, त्याच्या हातात मशाल होती, त्याने त्याने माझा चेहरा जाळला हो. आता हा महिपत त्यावेळेला प्रतिमा आत्याच्या अंगावरती अशा पद्धतीने ते आग हे करतो ना, तर ते सगळं त्यांना आठवतं आणि त्या जोरात किंचाळतात आणि त्या ओरडत असतात, तोच होता. नागराज आता घाबरतो ना, अरे बाप रे, हिनं आज महिपतला बघितलं आणि हिने ओळखलं सुद्धा. आता सुमन म्हणते, वहिनी तुमच्या चेहऱ्यावर भाजलेले जे डाग आहेत ते तुमचे अपघाताचे नाहीयेत. म्हणजे मला तर वाटलं होतं ते अपघाताचेच असतील. प्रतिमा त्या त्यांच्या चेहऱ्याला वगैरे हात लावतात. आता नागराजची तर पार टरकलेली असते आणि आज प्रिया ऑलमोस्ट पकडली गेली प्रेक्षकांनो. आता बघा तिने झोपेच्या गोळ्या काय काय टाकलं ना त्या दुधामध्ये. मग या सुमनबाई म्हणतात की वहिनी तुमचे हे चेहऱ्यावरचे व्रण अपघातातले नाहीयेत. आता प्रिया खूप घाबरते, त्यांचे एक्सप्रेशन्स फार भारी दाखवलेत आज. रविराज म्हणतात, अगं प्रतिमा काय झालं, कोणी हल्ला केला तुझ्यावर. प्रतिमा त्या जरा विचार करायला लागतात आणि म्हणतात, अपघात मला आठवत नाही. रविराज म्हणतात, तू अलिबागला राहायचीस तेव्हा तुझ्यावर हल्ला झाला का प्रतिमा. आता प्रतिमा त्या आठवतात आणि असं कसं तरी करतात आणि म्हणतात, मला नाही आठवते रविराज, मला नाही आठवते ते सगळं, मला फक्त जरा असं अंधुक दिसतं. मी अशी खाली पडले होते, असं खूप गवत होतं, खूप सारं गवत होतं. मी तो माझ्या समोर आला. आता तो सीन त्यांनी असा फ्लॅश रिक्रिएट केलाय.
महिपत या प्रतिमात्यावर हल्ला करतो ना, तो सीन त्यांनी असा अंदूक रिक्रिएट केलाय. प्रतिमात्या म्हणतात, त्याने जळकं लाकूड असं हातात घेतलं आणि त्याने माझ्या, आणि आता त्या अशा कसं तरी करायला लागतात. त्यांच्या चेहऱ्यावर जसं काही आत्ता या क्षणाला ते भासतंय. खरंच अशा आठवणी किती क्लेशदायक असतात ना, हे प्रतिमात्याकडे बघून कळतंय. हा सीन त्यांनी खूपच असा स्लोमो मध्ये दाखवलाय. आता नागराजची खूपच घाबरली आहे, चांगलीच टरकली आहे त्याची. आता हे रविराज प्रतिमात्याला आता शांत करतात, जवळ घेतात, त्यांना पाणी वगैरे पाजतात, कारण त्या खूपच पॅनिक झालेल्या असतात. आता ते सगळं त्या शांत झाल्यानंतर रविराज म्हणतात, प्रतिमा, हा जो कोणी असेल ना त्याला मी सोडणार नाहीये. पण ना हे प्रतिमात्याला खूपच त्यांनी असं सारखं आठवतंय असं दाखवलं बरं का प्रेक्षकांनो. अगदी पावलोपावली ते जसं जसं वाक्य बोलताय तसं तसं त्यांना त्या महिपतचा अंदूक चेहरा आठवतोय. आता प्रिया आणि नागराज सतत असे मध्ये मध्ये घाबरलेले दाखवलेत. आता रविराज त्यांना पाणी वगैरे देतात, शांत करतात. प्रतिमात्या शांत होतात खऱ्या. मग आता रविराज म्हणतात, नाही प्रतिमा, तुझ्यावर अशा प्रकारे ज्याने कोणी हल्ला केला असेल ना त्याला मी सोडणार नाहीये. प्रतिमा, तू त्याचं वर्णन करू शकशील का ग? म्हणजे मी एका स्केच आर्टिस्टला बोलवतो, तुला जमेल का त्याचं वर्णन करायला? आता प्रतिमा त्या डोळे झाकून महिपतचा चेहरा आठवायला लागतात आणि आत्ता ताजा पाहिलेला चेहरा त्यांना आठवतो. म्हणजे आता त्यांनी बघितलं ना काल महिपतला त्या आगीजवळ. मग प्रतिमा त्या तो चेहरा आठवतात आणि म्हणतात, हो, मी आज त्याला स्पष्ट पाहिलंय, तोच होता तो. आणि हे वाक्य त्या जीव तोडून सांगत असतात की हो, तोच होता. मग आता रविराज म्हणतात, प्रतिमा, तू काळजी नको करूस, आपण ना स्केच आर्टिस्टला बोलवू, ते त्या माणसाचं चित्र अगदी हुबेहूब काढून देतील जसं तू वर्णन करशील. आणि प्रतिमा, तू नंतर काळजी करू नकोस, आपण सगळं नंतर पोलिसांना सांगू, पुढचं काम सगळं पोलीस करतील, तू नको काळजी करूस. आता हे रविराज प्रतिमाला असा दिलासा देताय. मग सुमन म्हणते, भाऊजी, मला असं वाटतं की तुम्ही ना वहिनीला घेऊन जा खोलीमध्ये. आता नागराज आणि प्रिया बघा कसे एकमेकांकडे बघताय. शेवटी खोटं ते खोटंच असतं प्रेक्षकांनो. कितीही लपवलं, कितीही झाकपाक केली तरी ते समोर येणार म्हणजे येणारच. आता ही सुमन म्हणते, भाऊजी, तुम्ही वहिनींना खोलीत नेता का? मी दूध आणते त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना शांत झोप लागेल. रविराज म्हणतात, हो सुमन, चालेल. मग आता ते प्रतिमात्याला नेतात खोलीमध्ये. आणि आता ही प्रिया बघा प्रेक्षकांनो कशी एक्सपोज होते. प्रिया पण अशीच एक्सपोज होणार आहे एक दिवस. पण हे ना सगळं असं अचानक नाही दाखवणार, ते सगळंच दाखवून दिलं तर मालिकेमध्ये काय इंटरेस्ट राहील. म्हणजे जेव्हा मालिका संपत आली तेव्हा एक सगळं रिव्हील होईल. आता प्रतिमात्या खोलीत गेल्यानंतर प्रिया नागराजला म्हणते, काय हो, तुम्हाला तेच वाटतंय ना जे मला वाटतंय? प्रतिमाने महिपतला पाहिलंय? नागराज म्हणतो, आणि हो, ओळखलं सुद्धा तिने. तिला सगळं आठवायला लागलंय प्रिया. म्हणजे तिला आता हेही आठवणार की ऍक्सिडेंटच्या नंतर तिचा चेहरा जाळला होता. म्हणजे तिला हे आठवायला वेळ लागणार नाहीये. अरे बापरे. आता तो स्केच आर्टिस्ट उद्या येणार, महिपतचं स्केच काढणार आणि दादाला कळणार की या सगळ्यामध्ये महिपत आहे म्हणून. आणि दादाला आता माझ्यापर्यंत पोहोचायला कितीसा वेळ लागणार आहे. प्रिया म्हणते, जा तुम्ही महिपतला फोन करा, त्याला सांगा की प्रतिमाने ओळखलंय त्याला. पण नागराज म्हणतो, येडी झाली का? अगं, त्याला सांगायची काय गरज आहे? तो चिडला तर तिच्या आधी आपला जीव घेईल तो. मग प्रिया म्हणते, मग आता काय करायचं? मग नागराज म्हणतो, आता संपवून टाकायचं वहिनीला. आता ती राहिली नाही पाहिजे. उद्या स्केच आर्टिस्ट यायच्या आत हा प्लॅन आज रात्रीच पार पाडायचा. म्हणजे उद्या तो स्केच आर्टिस्ट येईल ना तेव्हा महिपतचं वर्णन करायला वहिनीच जागेवर नसेल. संपून टाकायचं तिला, संपून टाकायचं, असं तो तीनदा म्हणत असतो. आणि म्हणतो, माझ्याकडे झोपेच्या गोळ्या आहेत, मी घेऊन येतो, तू जा पटकन दूध कर. सुमन इथे यायच्या आत तू दुधाचा ग्लास घेऊन ये, जा प्रिया. प्रिया, लवकर कामाला लाग, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आता ही प्रिया जाते बरं का दूध तापवायला. पण त्यांनी काय केलंय माहिती का प्रेक्षकांनो, आज एकदम एकीकडे असा सस्पेन्स हॉरर सीन दाखवलाय आणि एकीकडे या अर्जुनचे कॉमेडी सीन दाखवलाय. आता ह्या सीनवर सुद्धा खूप हसायला आलं मला. पण ओके, नॉर्मल असा सीन होता पण छान दाखवला. आता अर्जुन आलाय चैतन्याच्या खोलीत त्याला उठवायला. चैतन्य बिचारा रात्रीचा 2-2:30चा गाढ झोपलेला असतो. अर्जुन त्याला म्हणतो, ए चैतन्य, अरे उठ रे, अरे उठ ना चैतन्य, अरे चैतन्य उठ. चैतन्य काही उठत नसतो. अर्जुन त्याला उठून बसवतो. आता चैतन्य खडबडून जागा होतो आणि म्हणतो, अबे काय, कोण आहे? अर्जुन म्हणतो, मीच आहे. चैतन्य म्हणतो, अरे काय, जाऊन झोप ना बाबा, का बरं मला उठवतोय?
अर्जुन म्हणतो मला एक तर झोप लागत नाहीये, माझी झोप उडाली आणि तू कसं काय इतकं गाढ झोपू शकतोस. चैतन्य म्हणतो दाखवू का तुला, हे बघ हा असा झोपणार आहे मी. अर्जुन त्याला उठवत म्हणतो उठ चैतन्य. अरे बाबा मला झोप लागत नाहीये यार, तू काय झोपा काढतोयस, मला मदत हवी आहे तुझी. चैतन्य म्हणतो अरे अर्जुन मला अंगाई नाही गाता येत रे, तू झोप ना बाबा. अर्जुन म्हणतो झोपायसाठी हेल्प नकोय मला. मग चैतन्य इतकं छान म्हणतो ना मग कशाला हवी आहे. इतकं छान तो झोपेत बिचारा मस्त बडबडतोय. अर्जुन म्हणतो अरे बाबा मिसेस सायलींच्या मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी हेल्प हवी आहे. चैतन्य म्हणतो आत्ता. अर्जुन म्हणतो हा आत्ता. आता चैतन्य डोक्याला हात मारतो आणि म्हणतो अरे बाबा अर्जुन माझं ना अर्धवट झोपेमध्ये डोकं नाही चालत रे अर्जुन, नाही चालत. आपण ना एक काम करू, आपण उद्या विचार करू, उद्या सकाळी बोलू आपण. अर्जुन मला झोपू दे रे. अर्जुन म्हणतो मी ना तुला अशी छान स्ट्रॉंग कॉफी करून देतो, तू असा रिफ्रेश होशील ना, मग डोकं पण पटापट चालेल. मस्त मस्त, चल चल मी तुला कॉफी करून देतो. बघा बिचारा काय काय करतोय मित्रासाठी. आता चैतन्य म्हणतो यार अर्जुन काय रे, प्रेमात तू पडलायस, मला काय शिक्षा देतोयस तू. अर्जुन म्हणतो तू प्रेमात पडला की मग मला शिक्षा दे, फिट्टम फाट. चैतन्य म्हणतो नाही रे अर्जुन झोपू दे रे, झोपू दे रे. अर्जुन त्याला तसंच खेचत खेचत त्या स्वयंपाक घरात नेतोय आणि त्याला छान कॉफी करून देतोय. किती गोड आहे अर्जुन. म्हणजे त्याला जागवलं ते जागवलं आणि आता त्याला कॉफी पण करून देतोय. आता त्याला बसवतो तिथे आणि म्हणतो हे बघ चैतन्य, मिसेस सायलींच्या मनात काय आहे हे आपल्याला ओळखायचंय की नाही, तर आता म्हणजे तुला ते जाणून घ्यायचंय, म्हणजे आपला तू काहीतरी आयडिया काढ रे, मी तुला मस्त कॉफी करून देतो तोपर्यंत. आता हा तोपर्यंत झोपला बरं का. चैतन्याला तो सांगत असतो कॉफी करता करता चैतन्य विचार कर विचार कर, हे बघ मी कॉफी करतोय, म्हणजे मिसेस सायलींसारखी वर्ल्ड बेस्ट कॉफी नाही करता येणार मला, पण मी छान कॉफी करून देईल तुला. आणि आता ते कॉफी करता करता हा बडबड करतोय त्याच्याशी. चैतन्य विचार करतोयस ना तू पटापट. गेला अर्धा झोपेत. आता तिथे टेबलावर बसूनच झोपलाय तो. अर्जुन म्हणतो अरे झाला का विचार करून, कसं ओळखायचं मिसेस सायलींच्या मनातलं. चैतन्य गाढ झोपेत, त्याला काही बिचाराला जाग नाही. कोणी झोपेतच असेल ना बिचारे. 2-2:30 वाजता त्याला उठवून दिलं. आता झाली एकदाची कॉफी याची तयार. आणि आता कॉफी करतो आणि म्हणतो गरमागरम कॉफी तयार आहे. आणि ती कॉफी त्याच्या समोर आणतो आणि त्याला दिसतं चैतन्य झोपलेला आहे. आता चैतन्यवर चिडतो आणि म्हणतो चैतन्य चैतन्य अरे उठ रे, काय चाललंय तुझं, इथे सिच्युएशन काय आहे, किती क्रायसिस मध्ये मी आणि तू झोपा काढतोयस. अर्जुन त्याचा हात असा काढून घेत असतो, तो झोपलेला आहे ना असा गालावर हात ठेवून. मग आता तो चैतन्य म्हणतो अरे मी विचारच करत होतो बाबा, असं ध्यान लावून विचार करत असतात, तुला माहितीये का. आता अर्जुन म्हणतो वकिलाशी खोटं बोलू नकोस. चैतन्य म्हणतो एका वकिलाने दुसऱ्या वकिलाशी थोडं थोडं खोटं बोललं तर चालतं तेवढं अर्जुन, झोपू देणार आहे मला. अर्जुन म्हणतो अजिबात नाही चैतन्य, उठ जागा हो. अरे चैतन्य आर्ग्युमेंट्स काय करतोय, विचार कर यार विचार कर. आता चैतन्य दातोट खातो आणि म्हणतो करतो करतो विचारच करतो मी, मध्यरात्री मी विचार करायलाच जन्माला आलेलो आहे ना. आणि त्याचे केस ओरबडून घेतो. अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली कर कर विचार कर. आता हा पुन्हा झोपी जातो बाबा केस धरून आणि हा अर्जुन विचार करण्यात मग्न होतो. आता पुन्हा त्यांनी मध्ये प्रिया आणि नागराजचा सीन दाखवलाय, म्हणजे एकीकडे कॉमेडी आणि एकीकडे हॉरर म्हटलं तरी चालेल. आता नेमका शब्द मला आठवेना. आता ही प्रिया ते दूध गरम करायला लागते, तेवढ्या सुमन जोरात ओरडते अगं तन्वी. आता हिच्या हातातनं लागली ते भांड पडतं धडाम खाली. आता सुमन म्हणते काय ग तन्वी काय करतेस, इतकी जोरात ओरडते नाही सुमन, खरंच मी पण टचकले बर का. आता ही प्रिया घाबरून नागराजकडे बघते. आता सुमन म्हणते एवढं घाबरायला काय झालं तन्वी, काय करतेस तू इथे. मग प्रिया म्हणते अग मी आईसाठी दूध गरम करतेय ना. नागराज म्हणतो अगं तू अशी कशी हाक मारलीस ग सुमन तिला, घाबरली ना ती अचानक, दचकणार नाही तर काय. सुमन म्हणते अगं बाई हो का, बरं बरं सॉरी माझ्या लक्षात नाही आलं. प्रिया लगेच म्हणते नाही इट्स ओके काकू. मग त्या सुमनबाई म्हणतात अगं तू बाजूला हो, मी गरम करते दूध. प्रिया म्हणते असं काय करते सुमन काकी, माझ्या आईसाठी एवढं तर करू दे ना मला, मला खूप काळजी वाटते ग माझ्या आईची, तिला असं त्रासात नाही बघवत ना मला.
आता ही सुमन म्हणते, अगं बाई तुला म्हणूनच तर म्हणते मी, आई जवळ बस तुझ्या, मी दूध घेऊन येते. मग प्रिया म्हणते, अगं सुमन काकी हे काय, दूध गरमच झालंय, फक्त ओतायचं बाकी आहे, मी करते गरम, तू जा, तू पड थोड्या वेळ. सुमन म्हणते, बरं बाई तुझ्या मनासारखं होऊ देत, असं म्हणून ती जाते निघून. आता ही प्रिया नागराजला म्हणते, अशी कशी फॅमिली आहे हो तुमची, ही बाई अर्ध्या मेंदूची, ही तुमची बायको पावशेर मेंदूची, काय फॅमिली आहे. मग आता हा नागराज म्हणतो, आणि तुला तुला मेंदूच नाहीये म्हणून तर तू या फॅमिलीत आहेस, चुपचाप ते दूध ओत पटकन, चल लवकर काम कर. आता प्रिया ते दूध ओतते, त्याच्यात झोपेच्या खूप मोठ्या गोळ्या टाकते. पण आता या गोळ्या बघा कशा त्या रविराजांच्या समोर येतात प्रेक्षकांनो. आजचा भाग पण त्यांनी छान दाखवलाय. तर आता ह्या प्रियाने ते दूध ओतलंय आणि या दोघांची जरा घाई गडबड दाखवलीये, पटपट काम करायची. मग आता इकडे रविराज या प्रतिमा त्याला जरा दिलासा देतात, शांत झालीस का तू प्रतिमा, मी तुझ्यासाठी काही खायला आणू का, तुला भूक लागलीये का. पण प्रतिमा त्या नाहीच म्हणत असतात. मग ते सतत विचारतात की तुला बरं वाटतंय का, तू खातेस का 2 घास, लगेच घेऊन येऊ का. पण आता हा नागराज बघा असा बाहेर उभा आहे आणि ही प्रिया ते दूध घेऊन येते. प्रिया आता एवढी आग्रह करते प्रतिमा त्याला, आई हे एवढं दूध घे बरं, तुला बरं वाटेल. प्रतिमा त्या म्हणत असतात, अगं नको ग तन्वी, मला त्या वासाने मळमळेल ग, ते दूध नकोय. त्या बाजूला सरकवत असतात बरं का तो पेला. आता ही प्रिया म्हणते, असं नाही आई, चल घेऊन टाकायचं ते दूध पटकन. रविराज म्हणत असतात, घे ना थोडंसं प्रतिमा. मग आता ह्या प्रियाबाई जरा जास्तीच आग्रह करतात, अगं काही मळमळत नाही आई, घे म्हणलं ना घे. आता ती काय तोंडात ओतती का काय काय की असं वाटत होतं मला, इतकी जवळ नेतीये त्यांच्या तोंडाच्या ते दुधाचा ग्लास. ते रविराज म्हणत असतात, राहू दे तन्वी, नंतर घेईल प्रतिमा दूध. पण आता लगेच प्रिया म्हणते, अहो बाबा नंतर कसं, आईने काही खाल्लं नाही, दूध तर प्यायलाच हवं. आता ती इतकी जवळ नेते ते दूध आणि या दोघींच्या झटापटीत ते खाली पडतं दूध. आता लगेच हे रविराज म्हणतात, काय तन्वी तू पण, अगं किती गडबड करतेस, घेतलं असतं ना प्रतिमाने नंतर दूध. प्रिया आता घाबरते. रविराज म्हणतात, जा आता त्या चैतालीला बोलव साफ करायला सगळं. प्रतिमा त्या अशा जरा बिचाऱ्या कावऱ्या बावऱ्या बघतात तिच्याकडे. आता त्या दुधाच्या ग्लास मधल्या गोळ्या सगळ्या त्या रविराजांच्या समोर पडलेल्या असतात. आता ते रविराज ते बघतात. आता लगेच प्रिया म्हणते, मी 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 आवडते ते सगळं. रविराज म्हणतात, काय ग तन्वी, दुधात काय मिसळलंयस हे. आता प्रिया लगेच काय म्हणते, बाबा ते साखर फुटाणे घातले होते मी दूध गोड होण्यासाठी, ते विरघळले नसतील बाबा कदाचित. आता ती स्वतःच ते सगळं काचेचं आवरायला लागते बरं का. आता रविराजांना काय माहिती ही झोपेच्या गोळ्या घालेल, म्हणजे स्वतःची पोरगी असं करेल असं कोणाला वाटेल का प्रेक्षकांनो, खरं आहे ना. आता ते तिच्या त्या शब्दावर विश्वास ठेवतात. अच्छा साखर फुटाणे होय, पण यांच्या घरात काय साखर नाहीये का, साखर फुटाणे घालायचे वाईट दिवस आले वाटते यांच्याकडे, म्हणजे दुधात कोणी साखर फुटाणे घालेल का. पण आता ही प्रिया मनात विचार करते, बापरे ही प्रतिमा यावेळेला पण वाचली, एवढं काय पुण्य घेऊन आली आहे कोणास. पण आता उद्या हिने मैपचं अगदी तंतोतंत वर्णन केलं तर आता काय प्रेक्षकांनो, हे त्या स्केचवाल्याला सुद्धा घेतील विकत, काही सांगता येत नाही. तर आता इकडे बघा या दोघांचं जागरण चालू आहे विचार करण्यात. एकीकडे चैतन्य जांभळ्या देतो आणि त्याला बघून अर्जुनला जांभळ्या येतात. तो त्याला खुणवत असतो, अरे जांभळ्या नको देऊ रे बाबा. आणि चैतन्य म्हणतो, ए अर्जुन, अरे मला काय वाटतं, आपण जांभळ्यांची अंताक्षरी खेळण्यापेक्षा आपण उद्या सकाळी विचार केला तर चालणार नाही का, म्हणजे आपापल्या रूम मध्ये जाऊन झोपू न रे बाबा, सकाळी फ्रेश माइंडने विचार करू. कशी वाटली आयडिया. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, तू वेळ नको दौडूस, तू विचार कर ना यार. चैतन्य आता डोकं फोडून घ्यायचंच भाग्य, अरे यार काय यार अर्जुन. अर्जुन म्हणतो, कर कर विचार कर. आता पूर्णाजी बघतात या दोघांना आणि ओरडतात, ऐ तुम्ही दोघं जागे का, किती वाजले, दिसलं नाही का तुम्हाला, चला चला झोपा चुपचाप. पूर्णाजी या दोघांच्या समोर अशा उभ्या राहतात. चैतन्य म्हणतो, अगं पूर्णाजी, एका केस बद्दल डिस्कस करतोय आम्ही, एका क्लायंटच्या मनातलं ओळखायचंय, पण काय आहे ना अर्जुनला ते काही जमत नाहीये. अर्जुन काय रे, नाही म्हणजे त्याच्यामुळे अर्जुन विचार करतोय की कसं मनातलं काढून घ्याव. आता अर्जुन म्हणतो, अरे देवा प्रेक्षकांनो, अर्जुनने पूर्णाजीला पण नाही सोडलं. तो विचार करतो की एका बाईच्या मनात काय चाललंय हे बाईच ओळखू शकते. आता तो पूर्णाजीला पण तिथे जॉईन करून घेतो विचार करण्यासाठी आणि म्हणतो, पूर्णाजी तू ये बरं जरा इथे बस बरं. आता पूर्णाजी म्हणतात, काय रे काय झालं. अर्जुन म्हणतो, अगं तू बस तर खाली 2 मिनिटं. आता त्या पूर्णाजीला तिथे खुर्चीवर वगैरे बसवतो. पूर्णाजी म्हणतात, अरे काय रे अर्जुन काय चाललंय तुझं. अर्जुन म्हणतो, ए पूर्णाजी
तुला सांगता येईल का ग? नाही म्हणजे आम्ही जाऊ झोपायला, पण तू एका प्रश्नाचं उत्तर देशील का मला? आता या पूर्णाजी म्हणतात, रात्री बेरात्रीचे कसले उत्तर पाहिजे तुला अर्जुन? अर्जुन म्हणतो, अगं पूर्णाजी, एक केस आहे, घटस्फोटाची केस आहे. आणि काय आहे ना, म्हणजे बायको नवऱ्यावर प्रेम करते का नाही करत हे कळत नाहीये, ते शोधायचंय ग पूर्णाजी. म्हणजे बघ ना, म्हणजे तुला कळेल का, म्हणजे तुला सांगता येईल का की एखादी मुलगी प्रेमात पडलीये का नाही पडलीये, ते कसं कळतं? आता पूर्णाजीला हा प्रश्न खूपच इंटरेस्टिंग वाटतो, पण त्या म्हणतात, अरे बाबा मला कशाला विचारतोय, तुझ्या बायकोला विचार ना. आता चैतन्य म्हणतो, तेच तर विचारता येत नाहीये. अर्जुन त्याच्यावर डोळे वटारतो. अर्जुन म्हणतो, अगं तू 4 पावसाळे जास्ती पाहिले ना पूर्णाजी, तुला अनुभव जास्ती आहे म्हणून तुला विचारतोय. प्लीज सांग ना ग पूर्णाजी प्लीज. हे त्यांनी खूप इंटरेस्टिंग दाखवलंय प्रेक्षकांनो, की प्रत्येकाचे आपापले अनुभव कसे आहेत. आता पूर्णाजी बघा किती छान सांगतात. त्या म्हणतात, अरे एका बाईचं जग आहे ना, ते आपल्या नवऱ्याच्या अवतीभवतीच फिरत असतं. म्हणजे बघ कसं, म्हणजे तिच्या नवऱ्याला काय आवडतं काय नाही, एखादी गोष्ट जर नवऱ्याला म्हणजे बघ नवऱ्याला जे आवडतं तेच ती कधी कधी खाते. नवऱ्याला आवडणारी नाटकं, पुस्तकं तेच तिला आपलीशी वाटायला लागतात. म्हणजे हे सगळं प्रेमात पडल्यावर म्हणतायत बरं का पूर्णाजी, लग्न जुनं झाल्यावर नाही. पूर्णाजी म्हणतात, त्याला जो रंग आवडतो तोच रंग तिला घालायला आवडतो. अर्जुनला हे फारच इंटरेस्टिंग वाटतं. तो म्हणतो, असं असतो खरंच पूर्णाजी? पूर्णाजी म्हणतात, अरे तुला एक गंमत सांगू का, तुझ्या आजोबांना निळा रंग ना फार आवडायचा, तर मी ना त्यावेळेला म्हणजे निळ्या रंगाचीच साडी घालायचे बघ. म्हणजे मला त्यांच्यासोबत बाहेर जायचं असलं ना, की प्रत्येक वेळेला त्यांच्यासोबत जाताना मी निळ्या रंगाच्याच साड्या नेसायची. अर्जुन खूप हसायला लागतो. मग पूर्णाजी म्हणतात, अरे बाबा त्यावेळेला असं तुमच्यासारखं पटापटा आय लव्ह यू वगैरे म्हणायची सोय नव्हती रे. अरे आम्हाला कुठे माहित होता हा शब्द. चैतन्य म्हणतो, आता तरी कुठे म्हणता येतंय. आता पूर्णाजी म्हणतात, काय? आता चैतन्य म्हणतो, अगं पूर्णाजी तुला सांगतो, काही लोक असे दाखवतात की ते खूप डॅशिंग बिशिंग आहेत, पण आय लव्ह यू म्हणायची वेळ आली ना की त्यांची शेळी होते, शेळी म्हणजे मांजर पण होते. तर पूर्णाजी हसायला लागतात. खरं तर पूर्णाजीला कळायला हवं होतं या अर्जुनच्या बाबतीत आहे, पण असो, पूर्णाजीने मजा घेतलीये छान. पूर्णाजी म्हणतात, अरे बाबा खरंच आम्हाला त्यावेळेला काही हे शब्द माहिती नव्हते, पण तुझ्या आजोबांच्या आवडत्या गोष्टी करून मी माझं प्रेम त्यांच्याबद्दल व्यक्त करायचे. अर्जुन म्हणतो, हाऊ स्वीट पूर्णाजी, आणि हे परफेक्ट आहे. आता चैतन्याला कळलंय याच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे, आणि हा भाग त्यांनी संपवला. छान दाखवला की नाही आजचा भाग. आता पुढच्या भागामध्ये चैतन्याला आज्ञा आली आहे अर्जुनरावांकडनं की जा सायलीला सांग की मला हिरवा रंग आवडतो. हिरवा रंगाची साडी किंवा हिरवा रंग त्यांनी परिधान केला की मला कळून जाईल की त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आता चैतन्य हा निरोप तंतोतंत सायलीला जाऊन देतो आणि सायली खरंच हिरव्या रंगाची साडी नेसायला तयार होते. काय वाटतं प्रेक्षकांनो, पूर्णाजीची ही आयडिया वर्क करेल का? आणि हो, या मालिकेचा विशेष एक भाग आहे ना, मी उद्या तुमच्यासाठी प्रदर्शित करणार आहे. सकाळी उद्या नक्की बघा ठरलं तर मग. तर आजचा भाग कसा वाटला कमेंट करून कळवा. आणि प्रेक्षकांनो, मजा येते आता मालिका बघायला, पण आता एक इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहे मालिकेत. तो ट्विस्ट काय असेल हे मी तुम्हाला उद्याच्या भागात कळवते. तर भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा. पण तत्पूर्वी ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ठरलं तर मग या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. तर भेटूयात उद्या सकाळी. तोपर्यंत धन्यवाद.